मॅडम उद्या खासदारकीची शपथ घेणार आहेत दिल्लीमध्ये, काय सांगा? आणि त्याच्या आधीच काल तुम्ही सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणि आज या दम्मू परिषदेमध्ये आलेला आहात, काय नेमक्या भावना आहेत? माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, कारण उद्या खासदारकीची शपथ होतीये ती एप्रिल महिन्यामध्ये होतीये, की ज्या महिन्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. की जसं वामनदादा म्हणतात, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, तर माझ्या बाबासाहेबांचा जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्यात बाबासाहेबांच्या लेकीला, भीम्याच्या लेकीला खासदारकीची शपथ घ्यायचा बहुमान मिळतोय. आनंद अभिमान दोन्ही दाटून येत आहेत. काल पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती, तिथल्या सिद्धार्थ लॉ कॉलेजने माझा सत्कार केला. बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसायचे, बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसून वाचायचे, लिहायचे, नोट्स काढायचे, त्या खुर्चीचं मी दर्शन घेतलं. मला असं वाटलं की बाबासाहेबच मला आशीर्वाद देत आहे. आज आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून देशभरातले 100पेक्षा जास्त भिक्खू ठाण्यामध्ये आलेले आहेत. त्या भिक्खू संघाचा आशीर्वाद घेऊन मी उद्या संसदेमध्ये शपथ घ्यायला जाते. काल सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये ज्याला बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला होता, तिथे मला संविधानाची प्रत दिली आहे. तीच संविधानाची प्रत उद्या माझ्या हातामध्ये असेल जेव्हा मी शपथ घेईन. आनंद, अभिमान आणि आभार मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे, की स्वतःच्या लेकीला खासदार खूप लोक बनवतात, राजाच्या लेकीला खासदार खूप लोक बनवतात, पण तुम्ही भीमाच्या लेकीला खासदार बनवलं, त्याबद्दल ऋणी आहे. आजच्या युवा पिढीला बाबासाहेब आंबेडकर वाचणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. आधी आपण समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांना डीजेच्या तालावर नाचणारी माणसं नाही, तर त्यांना वाचणारी माणसं हवी होती. जसं संभाजी भगत म्हणतात ना, की बाबासाहेबांना शोधायचं असेल पुतळ्यात शोधू नका, त्यांना प्रतिमांमध्ये शोधू नका, तर बाबासाहेबांना शोधायचं असेल तर त्यांच्या पुस्तकात शोधा. बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर बाबासाहेबांची पुस्तकं वाचा. कारण डॉक्टर आंबेडकर इज अ ब्ल्यू ओशन. ही इज नॉट फॉर ओनली वन कास्ट, वन क्रीड और वन सम पर्टिक्युलर पीपल. बाबासाहेब हे जगाचे आहेत, बाबासाहेब हे भारताचे आहेत. बाबासाहेब ही इज द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया. बाबासाहेबांनी बँकिंगच्या क्षेत्रामधलं जे योगदान आहे, आर्थिक विचारांचं त्यांचं जे योगदान आहे, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान, किंवा अनेक गोष्टी, महिलांना अधिकार देणं असेल, कामगार क्षेत्रामधलं त्यांचं काम, याचा अभ्यास केला पाहिजे. आणि बाबासाहेबांचं अष्टपैलू सर्वव्यापी व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी युवा पिढीनं बाबासाहेबांची पुस्तकं वाचा. जयंतीमध्ये पण करा, एप्रिल महिन्यामध्ये एक तरी पुस्तक वाचेल. ताई, आपण जर बघितलं बारामतीची पोटनिवडणूक होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं की सर्व पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. सुनेत्रा पवार यांनी देखील उद्धव ठाकरेंशी चर्चा केलीत. मात्र संजय राऊत म्हणतात की अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला नाहीये आणि काँग्रेसच्या वतीने देखील त्या ठिकाणी उमेदवार देणार आहेत असं देखील म्हटलं. हे बघा, ज्यावेळेला दुःखाचा प्रसंग घडतो ना, त्यावेळेला पक्ष, राजकारण, सगळ्या गोष्टी विसरून माणुसकी आणि माणूस म्हणून एकत्र यावं लागतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अशा दुःखाच्या प्रसंगाला एकमेकांच्या सोबत थांबण्याची आहे. आदरणीय अजितदादांचं जाणं हे केवळ पवार कुटुंबाची हानी नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी होती. त्यामुळे जर अशा प्रसंगात स्वतःचं दुःख बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई ज्या पद्धतीनं काम करतायत, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि शिवसेना आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तर आपल्या या लाडक्या बहिणीच्या सोबत आहेतच, पण मला या सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करायचं आहे की अशा दुःखाच्या प्रसंगी सुद्धा जर तुम्हाला राजकारण सुचत असेल आणि तुम्ही जर अजून सुद्धा सुनेत्राताई ज्या आपल्या पतिनिधनानंतर सुद्धा देशसेवा, समाजसेवा आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी पुढे येतात, त्यांना पाठिंबा देण्यासाठी जर तुम्हाला एवढा वेळ लागत असेल तर तुमच्या संकुचित बुद्धीची आणि कोत्या मनाची कीव येते मला. सामाजिक कार्यकर्ता अंजनी दमानिया यांनी अनेक लोकांची सीडीआर काढलेली आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही त्यांनी सीडीआर काढले, ज्यामध्ये 17 कॉल जे आहेत त्यांनी भोंदू बाबा खरा त्यांना केला. त्यामुळे अनेक या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो, नेमकं अंजली दमानिया यांना सीडीआर देणारा तो व्यक्ती कोण आहे याची चौकशी अशी मागणी होते. तुमची काय भूमिका आहे त्यासंदर्भात? नक्कीच हाच प्रश्न धरून त्यांनी असं देखील म्हटलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 17 वेळा कॉल झालेत, त्यामध्ये व्हॉट्सअप कॉल देखील आहे. हे बघा, सगळ्यात आधी तर त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे. जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले
ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत. तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानी यांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे. आणि हा पुरवठा अधिकारी कोण आहे आणि त्या कुठल्या हेतून हे आरोप करतायत हे तपासून बघितलं पाहिजे. आणि आम्हाला एकच माहिती हो की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना एका शाखा प्रमुखानं जरी फोन केला किंवा कुठल्या लाडक्या बहिणीनं जरी फोन केला ते प्रत्येकाचे फोन उचलतात, ते प्रत्येकाशी संवाद साधतात. त्याच्यामुळं एक महिला म्हणून म्हणजे आपण बघताय की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना कशी संधी दिली आहे. ठाण्याच्या महापौरपदी सुद्धा महिला आहेत. एक महिला म्हणून आम्हाला सगळ्यांना एवढंच वाटतंय की अशा गोष्टींचं राजकारण करू नका. त्या क्रूरकर्मा नराधम खरातला कशी शिक्षा झाली पाहिजे, त्याची नांगी कशी ठेचली गेली पाहिजे आणि या शिवरायांच्या आणि भीमरायांच्या महाराष्ट्रात पुन्हा महिला अत्याचाराचे असं प्रसंग घडले नाही पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. ताई, आपण जर बघितलं मंत्री नितेश राणे म्हणतात टी राजासिंग महाराष्ट्रातील मदरसे बंद करणं, त्या ठिकाणी आतंकींचे ट्रेनिंग दिलं जातं, त्यामुळे आता हे मदरसे बंद केलं पाहिजे. नाही त्यांना जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यात आली आहे. जैन कुणाशी? मुनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नितेश राणे यांच्याबरोबर करण्यात आली. जैन मुनी यांच्या माध्यमातून शिलफाटे या ठिकाणी जे सभा घेण्यात आली होती. हे बघा, जे महापुरुष आहेत त्यांची तुलनाही कुणाबरोबरच होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत महान राजे होते. त्यांनी स्वतःचं राज्य हे रयतेचं राज्य, 18 पगड जाती धर्मांचं राज्य निर्माण केलं. त्यांच्या स्वराज्यामध्ये महिलांनाही सन्मान होता. स्त्रीचा सन्मान हा स्वराज्याचा सन्मान, अशा पद्धतीनं शिवराय वागले. त्यामुळे मला वाटतं की कुठल्याही महापुरुषांबरोबर अशा पद्धतीची तुलना कुणीही करू नये. अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये जय पवार म्हणतात VSR कंपनीचा जो मालक आहे रोहित सिंगला अटक करा अशी मागणी होत आहे. कारवाई योग्य पद्धतीने होत नाही असं देखील त्यांनी म्हटलं. हे बघा, जय पवार हे आदरणीय अजितदादांचे सुपुत्र आहेत. एक पित्याचं छत्र डोक्यावरून हरवल्यानंतर त्या मुलाला काय वाटत असेल, त्याला किती वेदना होत असतील हे आम्ही समजू शकतो. त्यामुळे जर ते तशा पद्धतीची मागणी करत असतील तर मला वाटतं की या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी होईलच. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा अधिवेशनामध्ये आश्वासन दिलंय की अगदी म्हणजे कुणीही कितीही मोठ्या बापाचा असला तरी कुणाला पाठीशी घालणार नाही असं ते बोललेत. त्यामुळे मला वाटतं की केवळ पवार कुटुंबियालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं की अजितदादांच्या संदर्भात जे घडलं त्याची निष्पक्ष चौकशी नक्की होईल आणि सरकार त्यांना न्याय देईल. गणेश नाईक पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवर पण असताना पाहायला मिळतात. विरोधी टीका जी आहे ती गणेश नाईक करतात. ठाण्याचा शिवाजी इतिहास हा कुणाला चुकीचा सांगितला गेलाय, तो इतिहास काय तुम्हाला माहिती आहे असं देखील. हे बघा, गणेश नाईकांच्या सारखं व्यक्तिमत्व ज्यांचा स्वतःचा इतिहास हा किती वादग्रस्त आहे हे ठाण्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ज्यांचा स्वतःचा इतिहास वादग्रस्त आहे त्यांनी दुसऱ्याच्या वर्तमानावर बोलायला गेलं तर मग भविष्य किती खराब होतं हे जनता तुम्हाला दाखवून देईल. त्यामुळे गणेश नाईकांच्यासाठी सध्या तरी फक्त एवढंच की जो खुद शीशे के घर में रहते हैं ना वो दूसरों पे पत्थर फेका नहीं करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.